आरआर फाउंडेशन की तरफ से बंजारा समुदाय के लोगों ने मुफ्त पानी का किया गया वाटप। बुल्ढाना जिले में संत सेवालाल महाराज के आशीर्वाद से एक पावन भूमि है जिसका नाम घराशागढ़ है। बुल्ढाना जिले में देउल गांव साखरशा एक बड़े गांव हमेशा बंजारा समुदाय के लोगों का एक राष्ट्रीय खेल महोत्सव रहता है। वहां पर पूरे भारत देश में विविध प्रांत से बंजारा लोग संगठित होते हैं। वहां पर रंग बिरंगी कलाओं से नृत्य और प्रतियोगिता में हिस्सा लेकर अपना अपना नृत्य सादर किया जाता है। अलग अलग रंगों से भरी महिला और पुरुष संख्या से भरे सैकड़ों लोग राष्ट्रीय प्रोग्राम का हिस्सा बनते हैं। ऐसे भाविक भक्तों को लोग खाना पानी नाश्ते का आयोजन करते हैं, पुण्य प्राप्त करते हैं। उसी प्रोग्राम में अंगार से धूप में पानी की बहुत बड़ी समस्या होती है। ये समस्या देखकर आरआर मल्टीपर्पज फाउंडेशन द्वारा जन समुदाय को मुफ्त यौन ठंड शुद्ध जल का वितरण किया जा रहा है। और संस्था के अध्यक्ष माननीय रंजना राठौड़ चौहान इन्होंने खुद अपने हाथों से जल का वितरण किया और सभी विविध प्रांत से आए लोगों का समर्थन किया और धन्यवाद किया। नमस्कार, मी आहे रंजना राठौड़ रेड न्यूज चॅनल मधून। घराशागढ़ इथं देऊळगाव साखरशा जिल्हा बुलढाणा तालुका मेकरमध्ये इथं खूप मोठा भव्य उत्सव जमा झालेला आहे। इथं बंजारा समाजाचा भव्य उत्सव आहे। इथं भरपूर गावाच्या लेडीज आजूबाजूच्या खेड्यातल्या लेडीज येतात आणि त्या इथं नृत्य करतात व प्राइज पण नेतात। आणि इथं त्याच्यामुळे पाण्याचे प्रमाण पण खूप कमी आहे आणि ऊन खूप तापलेलं आहे। ते इथं आरआर फाउंडेशन तर्फे अध्यक्ष रंजना राठौड़ मॅडम आपल्याला इथं पाणी वाटप करत आहे सौ खर्चामुळे। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। आपण इथं मॅडम कडे आलेला आहे। हे त्यांचं आरआर मल्टीपर्पज फाउंडेशनचा बोर्ड लागलेला आहे। हे स्व खर्चाने ते आपल्याला पाणी वाटप मोफत देऊन आले। इथं लोकांना लोक खूप उत्साहीने इथं नाचून आले कारण की पाण्याची पण व्यवस्था आहे। सगळ्याच गोष्टी इथं अवेलेबल करून दिलेल्या आहेत मॅडमनी। आतापर्यंत इथं लोकांना पाणी सुद्धा भेटलेलं नाही। टँकरचं पाणी पिऊन ते इथं नृत्य करतात आणि त्यामुळे ते कसं आजारी त्यांची ताण पण भागवत नाही। इथं मॅडमनी ऐकवायच्या कॅना अवेलेबल करून दिलेल्या आहेत। तर त्या मॅडम कडूनच जाणून घ्या यांच्या मागे काय उद्देश आहे त्यांचा। नमस्कार, मी देऊळगाव साखरशा रंजना चौहान। मी स्वतःच्या स्वखर्चानं आरआर मल्टीपर्पज फाउंडेशन मार्फत मी इथं पाणी वाटप ठेवलेलं आहे महिलांसाठी मुलांसाठी। उन्हाचं तापमान फार प्रमाणात वाढलेलं आहे त्याच्यामुळे इथं आमच्या दरवर्षी या घराशागढ़ टेकडीवर देऊळगाव साखरशा इथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही लेंगी महोत्सव बंजारा होळी पौर्णिमा निमित्त हजारो भाविक भक्त आजूबाजूच्या खेड्यातून इथं येत असतात आणि ते इथं नृत्य सादर करतात। एक सांस्कृतिक आणि पारंपरिक हा विषय दरवर्षीप्रमाणे मागील 20 ते 25 वर्षापासून इथं सुरू असलेला आहे। आणि प्रत्येक लोक हे उन्हात जसं त्यांचं तहानलेला जीव असतो, प्रत्येकांना पाण्याची आवश्यकता असते, पण इथं पाण्याची व्यवस्था कुठेही आणि कोणीही करत नाही। त्यामुळे यावर्षी आमच्या आरआर मल्टीपर्पज फाउंडेशनने हे ठरवलंय की प्रत्येक भाविकांना प्रत्येक लोकांना इथं त्यांना पाण्याची व्यवस्था किंवा पाणी हे जीवन आहे, जल हेच जीवन आहे हे समजून आम्ही हे आमचा उद्देश आहे की यांना पाणी मिळालं पाहिजे, सगळ्यांची तहान भागवलेली पाहिजे आणि आनंदीप्रमाणे हा उत्साह दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आनंदी आणि पारंपरिक रीतीने पार पडावा हीच आमची अपेक्षा आहे। या ठिकाणी आनंद घेण्यासाठी सर्व बंजारा बांधव या ठिकाणी जातात। आमची बंजारा वेशभूषा परंपरा जपून राहण्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी येतो आणि हा नृत्य सादर करतो। कारण येणाऱ्या पिढीला जे दिसलं पाहिजे की आपण बंजारा समाजात राहतो कसं राहावं यासाठी हा सण आम्ही घरच्या पहिल्या दिवशी विजय माता घराशागढ़ या ठिकाणी आम्ही साजरा करतो आणि इथं आलेला सर्व बंजारा धन्यवाद आणि करो सुरू। समाज
आणि तेल गावेल मंडळाच्या वजन